नमस्कार. आजचा विषय आहे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दरात दिनांक 1 जुलै 2024 पासून सुधारणा करण्याबाबत. तर डीए वाढीचा जी आर 25 फेब्रुवारी 2025 रोजी आलेला आहे आणि डीए 50 चं 53% झालेलं आहे. डीए कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं, डीए सोबत परत आपलं HRA मध्ये पण बदल झालेले आहे, याचं विश्लेषण जो शासन निर्णय निघालेला आहे त्याचं विश्लेषण आपण करणार आहे. तर शासन निर्णय तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. 1 जुलै 2024 पासून 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणीतील मूळ वेतनावरील अनुदान महागाई भत्त्या 50 वरून 53 करण्यात यावा. म्हणजे ही जी वाढ आहे 1 जुलै 2024 पासून झालेली आहे. तर 50 वरून 53% डीए झालेला आहे. 1 जुलै 24 ते 31 जानेवारी 2025 च्या थकबाकीसह फेब्रुवारीच्या वेतनामध्ये देण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यामध्ये बघितलं तर स्टेटची सेवा प्रणालीमध्ये डीए अपडेट झालेला आहे. जिल्हा परिषद पंचायत राज सेवा प्रणालीमध्ये आजपर्यंत काही डीए अपडेट झालेला नाही आणि काही डिपार्टमेंटचे बिल फेब्रुवारीचे लॉक झालेलं आहे. त्यामुळे चिंता करायचं काही कारण नाही. तुम्ही मार्चच्या पगारामध्ये पण हे डीए फरक ॲड करू शकता, HRA डीए फरक ॲड करू शकता आणि फरक कर्मचाऱ्यांना देऊ शकता. ज्यांचे बिल लॉक झालेले नाही त्यांनी फेब्रुवारीच्या वेतनामध्ये पण देऊ शकता आणि ज्यांचे बिल लॉक झाले ट्रेझरीमध्ये गेलेले आहेत त्यांनी मार्च महिन्यामध्ये पण तुम्ही हे देऊ शकता. तर यासोबतच अजून एक इफेक्ट झालेला आहे, तो म्हणजे HRA मध्ये वाढ झालेली आहे. घरभाडे भत्त्यामध्ये जी आर तुम्ही पाहू शकता. यामध्ये XYZ कॅटेगरी दिलेले आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रथम 25% वर गेल्यानंतर अनुक्रमे 9, 18 आणि 27% असं डीए वाढ झालेले आहे, HRA वाढ. तर आता 50% डीएची 50%ची मर्यादा ओलांडल्यानंतर अनुक्रमे 10, 20, 30. 10 म्हणजे ग्रामीण भागामध्ये, 20 म्हणजे महानगरपालिका आणि 30 म्हणजे मोठी महानगरे जसे मुंबई, पुणे या ठिकाणी 30% आहे. अशा पद्धतीने वाढ झालेली आहे. तर डीए फरक आणि HRA फरक हे तुम्हाला दोन्ही सोबतच देणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याच्याप्रमाणे कारवाई करायची आणि हे कॅल्क्युलेट कसा करायचा त्याची एक सोपी एक्सेल शीट मी तयार केलेले आहे. ऑफिसचं नाव टाकायचं, एम्प्लॉई नेम टाकायचं, पोस्ट फक्त बेसिकमध्ये इथं तुम्हाला आकडा टाकणं आहे, जे काय बेसिक. तर एक्सेल शीट तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने फक्त इथं बेसिक तुम्हाला चेंज कर. तर अशा पद्धतीने एक्सेल शीट आहे. तर या ठिकाणी 53-50% डीए दिलेला आहे. HRA ड्यू 20, ड्रॉ 18%. तर यामध्ये तुम्हाला बदल करून घेता येईल. इथं 9%, या ठिकाणी 30%, 20%, 10% या पद्धतीने तुम्हाला. आता तुम्ही ग्रामीण भागामध्ये आहे का महानगरपालिकेमध्ये किंवा सिटीमध्ये आहे त्याप्रमाणे HRA तुम्हाला इथं सिलेक्ट करून घेणं आहे. या पद्धतीनं डीए तुम्ही पाहू शकता. 6120, HRA 4080 आणि NPS जे डीए एरियर्स आहे त्यामध्ये NPS सुद्धा शासनाचा 14% हिस्सा आणि आपला 10% हिस्सा कपात करणं आवश्यक आहे. जर आपण 10% जर हिस्सा कपात नाही केलं तर शासनाचा 14% हिस्सा आपल्या NPS खात्यामध्ये जमा होणार नाही. या पद्धतीनं सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला विश्लेषण सांगितलेलं आहे. कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. धन्यवाद.